दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे। गेल्या महिन्याच्या 17 तारखेला झालेल्या या संदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता। केजरीवाल यांच्या नियमित जामीन अर्जावर देखील आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास सीबीआय करत असून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांचा तपास हे सक्तवसुली संचालनालय करत आहे। यापूर्वी केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीमध्ये 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे। दरम्यान याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। 16 महिन्यांपासून कोठडीत असूनही तपासात प्रगती झालेली नाही असं सांगत सिसोदिया यांनी जामीन मागितला आहे। गेल्या 16 तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते।